तन्मय या आपणही कॅश प्राइज देण्यात येईल. तन्मयला देखील त्यालाही 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ₹1000 कॅश प्राइज आम्ही देतो आहोत. ते अर्थातच तन्मयला देखील. यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 आणि या स्पर्धेची आजची ही दुसरी रात्र. दुसऱ्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला बेलपाडा 11 बेलपाडा, जय हनुमान बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध डेव्हिड 11 गावदेवी केळवणे. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय बेलपाडा टीमला. सलामीची जोडी मैदानात दाखल झालाय. स्ट्राईकला पण भाई कडू आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहन कडूला पाहू शकताय. पहिलाच बॉल हरीश पाटीलचा वेगानं खरं तर बीट केलाय भाईला. एक वेगवान असा गोलंदाज आहे. सातत्यानं पाहायला गेला तर केळवणे टेनिस क्रिकेटला रिप्रेझेंट करणारा खेळाडू हरीश पाटील या नावाचा एक वेगळीच दखल नेहमी क्रिकेटमध्ये घेतली जाते. रायगड प्रीमियर लीग असो किंवा पनवेल प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूचा नेहमी बोलबाला राहिला.
व्यावसायिक क्रिकेट सुद्धा हरीश पाटील चांगला खेळलाय आणि पहिला चेंडू त्याचा निर्धाव येतोय. यावेळचा आडव्या बॅटनं फटका खेळून काढायचा होता. बॅट ड्रिल केलाय, क्षेत्ररक्षक वेगानं आले होते, त्यांच्या हातातून चेंडू निसटलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय फरार. मिळतील धावा 4. आपल्या सभी गोलंदाज दाखल झाला. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न भाईचा पाहायला मिळतोय. पल्लू स्कुपा चेंडू खेळायचा होता पण वेग प्रचंड आहे. ओमकार माळी एक नामांकित गोलंदाज आहे, एक अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू म्हणून ओमकार माळीकडे सुद्धा पाहिलं जातं. एक अपकमिंग स्टार आहे. केळवणी संघाची एक वेगळी ओळख ज्यानं सध्या निर्माण केल्या आणि प्रचंड फॉर्म मध्ये आहे ओमकार. टप्प्याचा बॉल चांगला हा ड्राईव्ह करत असताना इथून क्षेत्ररक्षक पॉइंटचा गडबडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात वेगानं. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय. या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा. एका बाजूला रोहन कडू नॉस्ट्राइक इंडला त्याला साथ देतोय. भाई कडू बेलपाड्याची सध्या मॅच आपण एन्जॉय करतोय. अतिशय उत्तम दर्जाचं आपण आयोजन पाहायला मिळतंय. चौकार आल्यानंतर आडव्या बॅटनं फटके खेळण्याचे देखील प्रयत्न झाले होते पण वेग प्रचंड आहे ओमकार माळी याच्याकडे. केळवणे संघाला हा रिप्रेझेंट करणारा खेळाडू मागील 2 दिवसा अगोदर 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील ओमकार माळी याचा आम्ही पाहिला होता आणि तो सध्या गोलंदाजी करतोय. समोर भाई कडू आहे. यावेळचा हा बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट ड्रिल करून दाखवतो. पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता पण आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. कम्मालीचं षटक सध्या ओमकार माळी हाताळतोय. त्याच्या 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची केल्यात. सहा धावा धावपटला लागले गेल्यात. षटक चालू आहे पहिलं. ओमकारचा हा बॉल वेगानं हाताळलाय. बॅटला ब्रश झालेला हा बॉल पाहायला मिळतोय. यष्टरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. बाल बचावलाय भाई आडिया. शेवटचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय. डेव्हिड 11 गावदेवी केळवणी संघ प्रथमतः गोलंदाजी करतोय. ओमकारच्या पहिल्या षटकामध्ये धावपटला धावा लागले गेल्यात. बॅटिंग करताना जय हनुमान बेलपाडा या संघाच्या बिनबाद 6 धावा. पहिल्या षटकामध्ये ओमकार माळीच्या 6 धावा जमा केल्या त्या बेलपाडा या टीमनं. वैयक्तिक 6 धावसंख्या करतोय भाई कडू याला आपण पाहू शकतो. सध्या तो नॉस्ट्राइक इंडला. यावेळी बेलपाडा संघाचा सर्वात आक्रमक खेळाडू हार्ड हिटर खेळाडू रोहन कडू स्ट्राईकला आलाय आणि गोलंदाजीसाठी आता दाखल होईल. केळवणी संघाला रिप्रेझेंट करणारा तालुकाने या संघातून खेळताना आपण त्याला अनेक वेळा पाहिलंय. रायगड प्रीमियर लीग आणि पनवेल प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूचा बोलबाला राहिलाय आणि व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळणारा हरीश पाटील आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. पहिल्या षटकामध्ये ओमकार माळीनं चांगली गोलंदाजी केली, जिथे 6 धावा खर्ची केल्या होत्या. पनवेल तालुक्यातील केळवणी गाव लोकसंख्येनं विस्तारण फार मोठं आणि क्रिकेटच्या पटलावर एक वेगळी छाप या संघाची नेहमी पाहायला मिळाली. सध्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळते केळवणी संघाची. एक विक्रम या संघाच्या नावावर सुद्धा राहिलाय. दाखल होईल हरीश. यावेळी हा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक येत्यात. सिंगल रन्स इथून मिळाले जाईल. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 7 धावा. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, ही ओळख राहिली हरीशची. नेहमी वेगळ्या खरं तर अँगलला तो बॉल क्रिएट करत असतो आणि त्यानंतर चेंडू सुद्धा रिलीज करतो. अचूक टप्पा आणि त्यानंतर योग्य ते नियंत्रण, त्यासोबत वेग सुद्धा नेहमी राहिलाय आणि त्यामुळे प्राऊड ऑफ केळवणे ही खरं तर ओळख आहे हरीश पाटील याची. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. मिड विकेट क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. या सत्रातील आलेला हा दुसरा चौकार.
फुलटॉस बॉल, यावेळी मात्र बॅट ड्रिल केलाय, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. हलक्या हाताने खरं खेळत असताना पाहायला मिळाला, अगदी नरम हाताना चेंडू खेळून काढलाय. इथून या चेंडूवर मिळाल्या जातील या 4 धावा आणि या 4 धावांशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 15 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आहेत भाई कडूच्या बॅट मधून. मैदानाच्या चौफेर तो फटके खेळू शकतोय. नजाकत चांगली राहिली आणि तेवढा चांगला परफॉर्मन्स बेलपाडा संघासाठी तो देतोय. यावेळचा हा बॉल लावडली अपील केली जाते पंचांकडे. दाद मागत असताना यष्टी रक्षक यावेळी सांगतात पंच की हा चेंडू पाहायला गेला तर अतिशय चांगल्या रीतीने टाकला होता आणि इथून मात्र योग्य तो डिसिजन येतोय की या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव खरं तर खेळाडू बाद नसणार आहेत. तो ब्रश करत हा बॉल पाहायला मिळतोय. बॅटवर चेंडू जरूर ब्रश झाला पण त्यानंतर चेंडू खाली पडला आणि त्यानंतर रक्षकच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. डॉट येताना चेंडू पाहायला मिळाला. धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 15 धावा. दोन्ही बलाढ्य संघ डेव्हिड एलन केवळे संघाची आपण सध्या चर्चा करतो. तो गत मागील 2 दिवसा अगोदरच 9 षटकांमध्ये 197 धावा या संघानं कुटण्याचा विक्रम देखील केला होता. गावठाणच्या क्रीडांगणामध्ये 104 धावा कुठल्या होत्या या संघानं. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटलाय. सर्वात मोठी विकेट कदाचित गमावले यावेळी केळवणे संघानं. फार महत्वाचा खेळाडू भाई कडूच्या आक्रमण नेहमी होत असतं या क्रीडांगणामध्ये. अनेक वेळा त्याची अर्धशतकी खेळी आम्ही पाहिलंय आणि त्याला महत्वाचं जीवदान दिलंय त्या खरं तर क्षेत्ररक्षकानं. साधा सोपा झेल होता, झेल सुटलाय आणि इथून मात्र एक जीवनदान मिळतंय खेळाडूला. काल सुद्धा आपण पाहिलं तर आवरी संघाने कॅचेस सोडल्या होत्या आणि त्यानंतर वशिणी संघ इथं सुपर 8 मध्ये दाखल झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश करून चेंडू इष्टिकेच्या हातामध्ये. आणखीन एक महत्वाचा हादरा लागेल जर्मन बेलपाडा संघाला आणि पहिला हादरा लागला झेल बाद. मध्ये अनेक वेळा त्याने देखील विक्रम केलाय. कामोडी सारख्या बलाढ्य संघावर सुद्धा त्याने आक्रमण केलंय. पण इथून आता तुम्हाला एखादी चांगली इनिंग बिल्ड करावी लागणार आहे कारण रोहन स्वस्तामध्ये बाद झालाय. बाई कडूला एक जीवनदान मिळालंय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार देखील आलेत आणि नेहमीच खरं तर जखमी वाघ शिकार करत असतो आणि त्याला जीवनदान मिळालंय. मगाच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं जीवनदान मिळाल्यानंतर आक्रमण करताना फलंदाजांना. इथून मात्र बाईला जीवनदान मिळाल्यानंतर तो आक्रमण चढवेल का? हरीश पाटील सुद्धा एक नामवंत गोलंदाज आहे आणि खरं तर पनवेल तालुक्याने या संघातून व्यावसायिक क्रिकेट तो देखील खेळला. केळवणे संघाला खरं तर रिप्रेझेंट करणारा खेळाडू, प्राऊड ऑफ केळवणे म्हणून एक वेगळी ओळख हरीशची नेहमी राहिल्या. गोलंदाजी करत असताना आपण सध्या आता ओमकार माळीला पाहू शकता. तिसऱ्या षटकाला इथं सुरुवात झाली. ओमकार माळी एक नामांकित हा गोलंदाज. अकुटप्याचा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळतोय. चेंडू टॉस करत असताना आपण गोलंदाजाला पाहिलं. खांद्याचा पुरेपूर वापर केलाय तो ओमकारनं. अतिशय चांगली अशी ही गोलंदाजी वॉर्न करत असताना अंपायर थोडीशी अतिरिक्त उंची जरूर गाठली होती आणि पण अतिशय चांगला टप्पा देखील पाहायला मिळाला. ओमकार माळी एक नामांकित अष्टपैलू भूमिका साकारणारा डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाचा खेळाडू सध्या गोलंदाजी करतोय. अकुटप्याचा बॉल, त्याच्यावर हल्ला बोल आणि यावेळी आजच्या रात्रीतील सर्वात लांबलचक षटकार आलाय. जखमेवर आता मीठ लावण्याचं काम केलंय बाई कडून. जिथं झेल सोडला होता क्षेत्ररक्षकानं आणि त्याच्यावर आता प्रति हल्ला केलाय. ओमकार माळीच्या विरुद्ध आलेला आजच्या रात्रीतील हा लांबलचक षटकार. कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याला पाठवून दिलाय. एक चांगला हॅमर शॉट आपण पाहिला तरी या 6 धावांशी धावपटलावर धावा लागल्या जातील. त्या 22 धावा, 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. जय हनुमान बेलपाडा टीम सध्या मैदानामध्ये बॅटिंग करते. अकुटप्याचा बॉल आणि यावेळी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय बाई कडूच्या बॅट मधून. ओमकार माळीच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय.
सिद्धेश पाटीलने जी चुकी केली होती आणि त्यानंतर आता मैदानात सिद्धेश पाटील आणि अमर पाटील यांनी एक एक कॅच सोडला आणि 2 जीवनदान मिळाल्यानंतर भाईकडून आता आक्रमण करतो. बॅक टू बॅक 2 षटकार देखील आलेत. अनेक बेलपाड्याचे प्रेक्षक घर बसल्या मॅचला एन्जॉय करतात. 28 धावा धावपटावर लागल्या गेल्यात. ओमकार माळीच्या विरुद्धात आक्रमण केलं. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला आणि त्यानंतर अखूट टप्प्याच्या बॉलवर लवकर तो पिक करतोय बॉलला आणि पाठवून देतोय सीमारेषा पलीकडे. ही गुणवत्ता आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाची तुम्हाला बॅटिंग देखील पाहायला मिळते भाईकडूच्या माध्यमातून. 28 धावा धावपटावर लागले गेल्यात. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतात. पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ एका बाजूला बेलपाडा आणि दुसऱ्या बाजूला केळवणे. अखूट टप्प्याचा हा बॉल खरं तर गोलंदाजांना अतिशय चांगल्या रीतीने चेंडू टाकलाय, रिलीज केला आणि त्याच्यानंतर आपण विचार केला तर चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं हाताळलाय ओमकार माळीनं. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्व ही गोलंदाजी राहिली. सातत्यानं जर विचार केला आपण तर याचसाठी ओळखला जातो ओमकार. अनेक वेळा व्हेरिएशन करत असतात. कधी यॉर्कर बॉल तो टाकत असतो, कधी हाफ ट्रॅकर मधूनच तो उंची देत असतो. त्यामुळं गुणवत्ता प्रचंड आहे ओमकारकडे आणि आता त्या क्षमतेला आता न्याय देण्याचं काम तो गोलंदाजी मधून करतोय. 2 षटकार आलेत पण वापसी सुद्धा करून दाखवले ओमकारनं. यावेळचा लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या रीतीने हा चेंडू अडवला जातोय. एकच धाव इथून मिळेल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हनुमान बेलपाडा संघाच्या 29 धावा, 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सध्या बॅटिंग करतोय बेलपाडा टीम. एका बाजूला भाईकडू आक्रमण करतोय आणि त्याला साथ देणारा ऋतिक म्हात्रे याला आपण सध्या पाहू शकताय. तो स्ट्राईकला पहिल्यांदाच आलाय. ओमकार माळीच्या विरुद्ध आक्रमण झालाय. त्यामुळे थोडंसं प्रेशर, थोडासा दबाव डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघावर पाहायला मिळतोय. संघाचे कॅप्टन आपण पाहायला गेला तर मिड विकेट रिजन मध्ये अजय घरत यांना आपण पाहू शकता. केळवणे संघाचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख करायला सर्वात लांब लचक षटकार मारण्याची ताकद अजय घरतकडे आणि त्याला आपण मिड विकेट रिजन मध्ये पाहू शकताय. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. डीप मध्ये अजय आहे. सिंगल रन्स इथून मिळाला जाईल. चांगल्या रीतीने चेंडू अडवलाय. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. थ्रो थोडासा चुकीचा झाला आणि त्याचा फायदा झालाय जय हनुमान बेलपाडा या टीमला. आणि 2 नवीनशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या. त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना जय हनुमान बेलपाडा या संघाच्या 31 धावा, 31 रन्स. सूरज भाई देशमुख कर्जत यांच्या वतीनं बक्षीस येते प्रत्येक षटकारासाठी. यांच्या वतीनं बक्षीस येते 1000चं कॅश प्राइज हे बेलपाडा संघाच्या खेळाडूंना दिलं जाईल. सूरजभाई देशमुख कर्जत इथं उपस्थित राहिलेत. या शृंखलेमध्ये आपलं प्रथमतः आम्ही स्वागत करतोय आणि त्यांच्या वतीनं आता बेलपाड्याच्या प्रत्येक फलंदाजासाठी बक्षीस दिलं जाईल. प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 18 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 31 धावा. एक चांगली सुरुवात करून दाखवले भाईकडून, ज्याला 2 जीवनदान मिळालेत आणि त्याच्या बॅटमधून आलेले आपण षटकार चौकार पाहिलेत. त्याने या पूर्ण इनिंग मध्ये त्याच्या बॅटमधून 3 चौकार, 1 दुहेरी रन्स, 1 सिंगल रन्स आणि 2 षटकार आणि चांगल्या रीतीने त्यांना बॅटिंग केल्या. त्याचा जर बॅटिंगचा आपण विचार केला तर 15 बॉल मध्ये 28 धावसंख्येवर तो खेळतोय. त्याला साथ देतोय ऋतिक म्हात्रे. या क्रीडांगणामध्ये 5 ओव्हरची आपण रणजी क्रिकेटची मॅच खेळतोय आणि 60-65 धावा बनवाव्या लागतील कारण समोर सुद्धा तेवढाच संघ आहे. मागील 2 दिवसा अगोदरच गावठाणच्या क्रीडांगणामध्ये 5 षटकांमध्ये 104 धावा या संघानं कुठल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या 4 ओव्हरमध्ये 94 धावा कुटणारा डेव्हिड 11 गावदेवी केळवणे म्हणजे 9 ओव्हरमध्ये 197 धावा
ज्यांनी कुटण्याचा विक्रम केला होता. त्यामध्ये आपण 5 चेंडूवर 5 षटकार मारणारा ओमकारला पाहिलात. हरेश पाटीलने त्या शृंखलेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या आणि त्यामुळं फार महत्वाची मॅच. काय पाहिजे लाईट जी चालू आहे स्कूटीची ती आपण बंद करा. 31 धावा धावपटला लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्ट्राईकला बाई कडूला आपण पाहू शकता. नॉनस्ट्राईक एंडला ऋतिक मात्रे गोलंदाज दाखल होतील. नितीन ठाकूरचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं सिंगल रन्स इथून मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. इथून जोखीम उचललाय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. थ्रो कमालीचा राहिलाय. कलेक्ट करू शकले नाहीत यश रक्षक, त्यामुळे या 2 धावा येत आहेत. 33 धावा धावपटला लागल्या गेल्यात. दोन्ही बलाढ्य संघात एकमेकाच्या विरुद्ध अनेक वेळा खेळलेत, पण आज मात्र निमित्त आहे श्रद्धांजली चषक. सूरजबाई देशमुख यांच्या वतीने खरं तर बक्षीस झाल्या प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे बेलपाडा संघासाठी असेल. आणि या क्रीडांगणामध्ये बेलपाडा संघाने सुद्धा कारनामा केला. अनेक वेळा या शृंखलेमध्ये खेळलेत आणि अतिशय चांगली कामगिरी देखील बेलपाडा संघाची नेहमीच पाहायला मिळाली. यावेळचा बॉल शरीरक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटणार धावा लागल्या जातील. त्यात 34 धावा 34 रन्स. इथून चांगली सुरुवात करावी लागेल. एक तुम्हाला रिव्ह्यू आहे तो आपण फक्त हाईट फॅक्ट नो बॉल साठी घेऊ शकतोय. उंची तपासण्यासाठी आपल्याला तो रिव्ह्यू देण्यात आलाय. ही स्पर्धा नामवंत स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सातत्यानं अगदी योग्य ते नेहमी क्वालिटी देण्याचं काम आमचे अनुपदादा पाटील असतील संपूर्ण आयोजन कमिटी करत असते. त्यांचं विशिष्ट आपण कौतुक करूयात. रिबस खेळण्याचा हा प्रयत्न प्रचंड वेग राहिला नितीन ठाकूर यांचा. अचूक टप्पा आणि त्यानंतर योग्य ते नियंत्रण पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य राहिलंय नितीन ठाकूर यांचं. आणि आज मात्र खेळणी संघाला आपण एकत्र खेळताना सुद्धा पाहतोय. सातत्यानं या पंचकृषीमध्ये ते नेहमी येत असतात आणि यानंतर होणारा सामना आपण नक्षत्र एंटरप्राइजेस चौदारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मूर 11 गोवटणे टीमला इन्व्हाइट करतो आपण. यावेळचा बॉल लेगेशीच्या थोडासा बाहेरून जाताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि धावपट्टावर धावा लागल्या गेल्या त्या 35 धावा 35 रन्स. चांगल्या धावा आता येताना पाहायला मिळतात. कमालीची सुरुवातच केली ती म्हणजे बेलपाडा संघानं भाई कडूकडे प्रचंड क्षमता आहे. ज्यानं 2 षटकार 3 चौकार लगावलेत. या मॅच मधून त्यांना चांगल्या धावा उभारल्यात. यावेळचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एलिव्हेशन कमी आहे. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज कमालीचा कॅच ऑफ द नाईट. महत्वाचा कॅच टिपलाय. गोल्डन विकेट मिळवून दिले ती म्हणजे गोलंदाज नितीन ठाकूरनं. आणि त्याच मध्ये रिलीज केल्यानंतर त्यानं जवळजवळ 10-12 पावलांचं अंतर कापलं आणि त्यानंतर स्वतःला झोकून दिलं. 100% अफोर्ड पाहायला मिळाला जेल माग आणि त्यामुळं विनय मात्रे दाखल झालेत नवीन खेळाडू. आल्या स्वागत केलंय वाईड इश लॉंग ऑन रिझन मध्ये. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडं. विनय मात्रेच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. पाहायला मिळतोय विनय म्हात्रेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. यावेळचा फटका बराच वेळ हवेमध्ये. एलिव्हेशन कमी पडतंय. क्षेत्ररक्षक येतात. जेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता पण बरेच उंच जाणारे जेल नेहमीच रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुटत असतात आणि हेच सुद्धा पाहायला मिळालं. जेल सुटलाय. 2 धावा देऊन देखील गेला हा फटका आणि या 2 धावेनिशी
धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या 41 धाबा 41 रन्स. नितीन ठाकूरचाही षटक चालू आहे. बरेच जेव्हा उंच चेंडू जात असतात रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तेव्हा ते झेल कॅरी करत असताना क्षेत्ररक्षण थोडासा त्रास होत असतो. पण फ्लड लाईट आपण पाहू शकता ओम साई मंडप डेकोरेटर्स कोपर यांचं विशेष कौतुक करूयात. अतिशय चांगल्या रीतीने खतर हे फ्लड लाईट्स पाहायला मिळतात. यावेळचा हा बॉल डीप विकेटमध्ये निघून चाललाय. सिंगल रन्स येईल. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न झाला. थोडेसे फंबल क्षेत्ररक्षक झालेत. थ्रो देखील थोडासा लेझी पाहायला मिळतो आणि या दोन नवीनशी धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 43 धावा 43 रन्स. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि धावपट्टा धावा लागले गेल्यात त्या 43 धावा. हॅलो. दरम्यानच्या काळात या स्पर्धेसाठी स्वप्नील आनंद म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांची देणगी आली. त्यांचं मनापासून स्वप्नील आनंद पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची देणगी आली. त्यांचं मनापासून आभार. आणि स्वप्नीलला विनंती आहे की स्वप्नील आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच एकरगारचे आमचे बालू म्हात्रे यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. अनुप पाटील यांचं तुम्हाला निमंत्रण आहे की तुम्ही व्यासपीठावर येऊन हा सामना बघावा अशी तुम्हाला विनंती करतोय. आणि स्वप्नील आनंद पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण या. तसेच उत्कृष्ट गुणलेखक आपले अरुण म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर या. अरुणदादा म्हात्रे टॅलेंट ऑफ जासी त्यांच्याशिवाय श्रृंखला होत नसते. नेहमीच एक उत्तम गुणलेखकाचं काम केलं आणि आमच्या अरुणदादा म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांच्या समेत एक लेजंड कॉमेंटेटर आणि एक चांगली खेळाडू बाळूकाका म्हात्रे यांचं आगमन झालं. आणि स्वप्नीलजी पाटील बेलपाडा संघासाठी एक बक्षीस आले. षटकारांची हॅट्रिक जर लगावली तर 1500 रुपयाचं बक्षीस निलेश म्हात्रे बेलपाडा यांच्याकडून तुम्हाला दिलं जाईल. ओव्हर टू विपुल. षटकारांच्या हॅट्रिकसाठी आता बक्षीस येते निलेश दादा म्हात्रे. शेवटचे षटक बाकी आहे. धावपट्टा धावा लागले गेले त्या 43 धावा 43 रन्स. डावकरे आताचे फलंदाज आपण ऋतिक म्हात्रे यांना पाहू शकताय. एक चेंडू त्यांना फेस केला. 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळचा बॉल पूर्णपणे खोळामध्ये टाकला होता. त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न देखील झाला होता. पण इथं थोडस लेझी क्रिकेट आज डेव्हिड इलेवन गावदेवी केळवणे संघाच्या वतीने पाहायला मिळत्या. काय कमालीचा बॉल पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये हा चेंडू पाहायला जरूर आवडेल. गोलंदाजी करत असताना आपण रोशन पाटील याला पाहू शकता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या बेगाने आले होते यॉर्क मध्ये चेंडू अगदी यॉर्कर चेंडू हाताळला होता आणि त्यानंतर त्याच्यावर हा फटका आला जिथे 2 धावा मिळाल्या गेल्या. आणि या 2 धावांनीशी धावपटलावर धावा लागले जातील 45 धावा 45 रन्स. रायडू म्हात्रे आमच्या समेत जोडले गेलेत. पुढील बॉल आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आज कम्मालीची गोलंदाजी राहिले डेव्हिड इलेवन गावदेवी केळवणे संघाची. नेहमीच फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आणि आज मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा कम्मालीचा त्यांनी एफर्ट दिलाय. 2 चेंडूमध्ये 2च धावा खर्ची केल्यात रोशन पाटील या गोलंदाजांना. त्यामुळे थोडस दबाव तंत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे जय हनुमान बेलपाडा. प्रत्येक षटकारासाठी सुरेशभाई देशमुख कर्जत यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण आतापर्यंत अजूनही एक षटकार आला नाहीये. भाई कडून सुरुवात चांगली केली होती आणि त्यानंतर थोडेसे बांधून ठेवले. जेरबंद केले आज गोलंदाजी करत असताना केळवणे संघाच्या गोलंदाजांना. या षटकातील अजूनही शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आपण विनंती करतोय नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मूर 11 गोवटणे दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करतोय. आज भिवंडी तालुक्यातून थेट 6 वाजता इथं चौदरपाडा हा संघ उपस्थित राहिलाय. त्यांचं विशेष आभार. आणि उरणपूर विभागातील मूर 11 गोवडणे टीमच्या आता आपण कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. एक इनिंग संपण्या अगोदर आपल्याला यायचं आहे. अन्यथा आयोजन कमिटीच्या वतीनं पॅनलाइज केलं जाईल. मूर 11 गोवडणे संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. बॅक टू क्रिकेट. यावेळचा बॉल तेसरार बेगानं हाताळलाय. बॅटला ब्रश करून आणखीन एक महत्वाची विकेट गोलंदाजांना मिळवलाय आणि इथून मात्र विनय म्हात्रे होतील झेलबाद. संघाला पुन्हा एकदा बक्षीस येते. जर षटकार हॅट्रिक बसली तर संतोष म्हात्रे बेलपाडा यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. ओव्हर टू विपुल. नवीन खेळाडू विवेक कडू दाखल होतोय. 2 अजूनही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शृंखला सध्या आपण अनुभवतोय. न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब जास्ती व शिवशंभू एंटरप्राइजेस
आयोजित ही आपण श्रद्धांजली चषकाचं आयोजन पाहायला मिळतंय. महत्वाचा विकेट सुद्धा गोलंदाजानं रोशन पाटीलनं मिळवला. त्यामुळे या इनिंग मधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरी आले तर निलेशदादा म्हात्रे यांच्या वतीनं 2000चा कॅच प्राइज. आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू होतील धावबाद. 5व्या क्रमांकाचा हादरा लागेल तो म्हणजे जय हनुमान बेलपाडा टीमला. दयानंद म्हात्रे नवीन खेळाडू दाखल होतील. आपण सूचित करतोय मूर 11 गोवटणे संघाच्या कॅप्टनला आपण ही पहिली इनिंग संपण्या अगोदर रिपोर्टिंग करा. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा भिवंडी तालुक्यातून आलेला हा संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे ते कॅप्टन अवेलेबल होतात. या इनिंग मधील शेवटचा बॉल बाकी आहे. धावपट्टा धाबा लागले गेले त्या 47 धावा 47 रन्स धावपट्टा लागत असताना यावेळचा फटका मिस्टामिंग स्ट्रोक आहे. अजय घरत वेगाने आले. झेल घेण्याचा देखील प्रयत्न. क्या बात आहे. कॅच ऑफ द नाईट. थर्ड अटेम्प्ट मध्ये अजय घरतने टिपलाय झेल आणि शेवटच्या चेंडूवर महत्वाचा आणखीन एक हादरा लागलाय बेलपाडा संघाला. कम्मालीचा अजय घरत यांच्या माध्यमातून संघाचे कॅप्टन आणि काय कम्मालीचा त्यांना अफोर्ड दाखवला. या झेल माग आणखीन एक हादरा लागलाय बेलपाडा टीमला. भिवंडी उपक्ष मूर 11 गोवटणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या नाणेफेकी करण्यासाठी. गोवटणे संघाच्या कर्णधार शेवटचा कॉल असेल. बराच उशीर झाला तुम्हाला आम्ही कॉलिंग करतोय की या नाणेफेकी करण्यासाठी. चौदारपाडा भिवंडीवरून आलेला हा संघ इथं उपस्थित झालेला आहे. मूर 11 गोवटणे. तोपर्यंत आपण दोन बॉलचे जर मूर 11 गोवटणे संघाचा कर्णधार उपस्थित झाला नाही तर 2 चेंडूंची पॅनल्टी त्यांना आयोजकांकडून देण्यात येईल याची नोंद घ्यावी. आणि जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये. अनेक मान्यवर इथं उपस्थित आले. त्या सर्वांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर विनंती असेल मल्हार पाटील टॅटू आर्टिस्ट आहेत त्यांना विनंती करते की आपलं स्वागत घेण्यासाठी आपण यावं. मल्हार पाटील यांचं यथोचित मान सन्मान. राजेंद्र पाटील यांना विनंती करते की आपण या पाहुण्यांचं स्वागत करूया. टॅटू आर्टिस्ट आहेत. हॅलो. एक कलाकाराचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. उरण तालुक्यातील एक बड्या टॅटू याचे खरं तर ते ओनर आहेत आणि या करंजा गावातील सातत्यानं या पंचकृषीमध्ये अनेक तरुण आणि अनेक तरुणींच्या खरं तर अंगावर जे अतिशय चांगल्या रीतीने टॅटू आकारतात असे बड्या टॅटूचे ओनर यांचा सध्या सत्कार होतोय. फोटो कॉमेंट्री बॉक्स. निश्चितच. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल श्रेयश नाखवा. या श्रेयश नाखवा आपलं सहर्ष स्वागत केलं जातं आहे. सुंगलेच्या माध्यमातून आपला सन्मान केला जातोय. श्रेयश नाखवा यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल साहिल कोळी. साहिल कोळी यांचं सुद्धा स्वागत केलं जातं आहे. शृंखलेच्या माध्यमातून आपण सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आलात. अर्थात आदित्य पाटील आणि अनुप पाटील असलेलं प्रेम व्यतीत करण्यासाठी आपण इथं आलात. आपलं सुद्धा इथंचे मान सन्मान केला जातो. साहिल कोळी यांचं स्वागत केलं जातं. या शृंखलेच्या माध्यमातून वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. त्यानंतर कर्जतहून आलेले सन्मान्य अतिथी सूरज देशमुख यांना विनंती करतो की आपण या. सूरज देशमुख यांचं सुद्धा स्वागत केलं जातं शृंखलेच्या माध्यमातून. आज कर्जतवरून या आमच्या शृंखलेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आपण आलात. आपलं स्वागत केलं. नेक्स्ट स्वागत असेल कर्जतहून आले आणखी एक तेजस माने. सन्मान्य तेजस माने यांना विनंती करतोय की आपण सुद्धा यावा आपला सन्मान घेण्यासाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला यथोच्च मान सन्मान करण्यात येईल. त्यानंतर स्वागत असेल मधुकर
मधुकर यांना या आपण स्वागत घेण्यासाठी. मधुकर, त्यानंतर नवनाथ आणि आदेश या तिघांना सुद्धा मित्रांना बोलतो की आपला येथेचे मान सन्मान घेण्यासाठी आपण यावं. आपला इथं आदर तिथं केला जाईल. मधुकर, नवनाथ, त्यानंतर आदेशजी या तिघांना सुद्धा इन्व्हाइट करतोय. आपलं येथेचे मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मोहन ठाकूर, नेक्स्ट स्वागत मोहन ठाकूर यांचं सुद्धा असेल. झालेलं आहे, थँक्यू. त्यानंतर स्वप्नील पाटील या स्पर्धेसाठी ज्याने 1000 रुपयाचं बक्षीस दिलं आहे त्यांचं सुद्धा येथेचे मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आलेला आहे. मूर 11 संघाचे कर्णधार मयूर सुद्धा आले, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. त्यानंतर बाळू म्हात्रे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण येथेचे मान सन्मान करणार आहोत. सर्वांचं मनापासून स्वागत. आज मूर 11 गोवटणे विपक्ष नक्षत्र 11 चौदारपाडा या दोन संघाच्या दरम्यान लगेच नाणेफेकी होईल. स्वागत झाल्यानंतर लगेच नाणेफेकीकडे वळणार आहोत आपण. बालू म्हात्रे सन्मानी व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट खेळाडू, मग व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, क्रिकेटचे धडे जासईच्या बऱ्याच जणांनी दिले, त्यांचंसुद्धा आम्ही इथंचे मान सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद बालू म्हात्रे. नक्षत्र 11 चौदारपाडा आणि मूर 11 गोवटणे या दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकी होतोय. मूर 11 गोवटणे मयूर ज्यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आम्ही बघत असतो. शौर्य इंटरप्राइजेसचे ओनर या सुनील नाणेफेकी करण्यासाठी. सुनील म्हात्रे नाणेफेकी करतील. दोन संघाच्या दरम्यानचा सामना तिकडे चालू आहे, फक्त नाणेफेकी होईल. त्यानंतर लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जयेश भोसले यांच्याकडे सरांकडे जाऊया या सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी. आपण सामन्याकडे वळतो आहोत. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होईल. दुसरा चेंडू इथे पाहायला मिळालाय जो निर्धाव स्वरूपाचा येतोय. मॅचकडे आपण पाहतोय महत्वाचा सामना. एका बाजूला जय हनुमान बेलपाडा, त्याच्या विपक्ष डेव्हिड 11 किळवणे या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टार्गेट चेस करण्यात येते. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आजच्या या दिवसामध्ये केवळ 1 धावसंख्या पहिल्या मॅच मध्ये डिफेंड करण्यात आली. तदनंतर धावसंख्येचा पाठलाग निश्चितच यशस्वीरित्या झालाय. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. जलद गतीचा गोलंदाज विनेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. अजय घरत आणि त्याच्या साथीला हरीश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. चौदारपाडा टीमने पुढच्या मॅचचा टॉस जिंकलाय. नक्षत्र 11 चौदारपाडा टीम या स्पर्धेमध्ये खेळते. बॅकफुटला बॅकची लिडिंग आहे. चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांना हुलकावणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. कारण नशिबाच्या जोरावरती ही अनेक सामने जिंकता येतात. पुढचा बॉल यावेळेला फटका ऑन साइडला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकला. आणखीन एक धमाका. धावा मिळतील 4. हा चौकार. म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आली. त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. चौकार आलाय. 2 चौकार लगातारचे बॅक टू बॅक इथे पाहायला मिळाल्यात. रन्स आल्यात. संघाची धावसंख्या 9. पुन्हा एक दाडब्या बॅटने ऑन साइडला हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वॉट कॅच. फॅन्टास्टिक एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. खेळाडू क्रमांक पहिला बाद.
पर्यंत बॉडीचं संतुलन बनवलं आणि त्याच वेळेला एक गोलांटी उडी मारत असताना हा क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय. विवेक कडू होता त्या ठिकाणी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना सिद्धेश पाटीलला आपण पाहतोय. विनयजी मात्रे यांनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर प्रतीकजी पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि बेलपाडा संघ जर का जिंकला तर निलेश मात्रे आणि संतोषजी मात्रे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत आपण पाहतोय ज्या 9 आहेत. बॅटिंग करतोय संघ मैदानाच्या आतमध्ये. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना केळवणे संघ या धावसंख्येचा पाठलाग करत असताना डेव्हिड 11 या नावाने हा संघ मैदानावरती उतरलाय. हा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. गोलंदाजीतील वैविध्यता ही आपल्याकडे असायलाच हवी. आपल्याकडे कलात्मकता असायला हवी. गोलंदाजी करत असताना आपण नाविन्यपूर्ण बदल करण्यामध्ये तितकेसे सक्षम असायला हवं. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत पाहायला मिळतोय पावप्लेच्या इथे संपला. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती त्या 9 पाठलाग चालू आहे. 48 धावसंख्येचा चालू असलेली मॅच. जयनुमान बेलपाडा विपक्ष डेव्हिड 11 केळवणे. डेव्हिड 11 केळवणे या धावसंख्येचा पाठलाग करते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला घाई करा. 20 मिनिट्स मध्ये विदिन 20 मिनिट्स मध्ये आपल्याला एक इनिंग इथे कंप्लीट करायची आहे. अर्थात 4 षटक 20 मिनिट्स मध्ये कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी तुमचा एक क्षेत्ररक्षक जो आहे ना तो 38 सर्कल मध्ये बोलावण्यात येईल. या मॅचचे 4ही ऑफिशियल चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळतात. अनेक खुल्या गटांच्या स्पर्धांचा दांडगा अनुभव असणारे अर्थात हेमंतजी कोळी सर, तदनंतर नीरजजी राणावत सर, तदनंतर आपण पाहतोय ते अर्थातच गणेशजी बावीसकर सर आणि दीपकजी बोराडे. हा जो क्रम आहे ना या क्रमानुसार हा पॅनल आणि किंबहुना अगदी मित्रपरिवार बनला एकत्रितपणे एक चांगलं कामकाज करत असताना त्यांना आपण नेहमी पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत त्या 9. गोलंदाजीमध्ये सनी ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. सनी ठाकूर पहिला बॉल, पहिला चेंडू क्लासिकल अंदाजामध्ये नजाकत भरा स्ट्रोक इथे केला. पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपली हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवतोय. चेंडूला अडवलाय, फेकी करण्यात आली. तद्वर मात्र धावा इथे अर्जित करण्यात आल्या त्या 2. 48चा पाठलाग. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला. प्रत्येक धाव आणि धाव इथे लढवली जाईल. प्रत्येक क्षणाक्षणाला सामनं कधी इथे कधी तिथे ही पारडं नेहमी झुकताना पाहायला मिळेल. क्रिकेटच्या या खेळामध्ये हा अविभाज्य घटक आहे. क्रिकेटमध्ये उतार चढाव. पुढचा बॉल उजवे यष्टीवरती कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. अचूक आणि नियंत्रित बद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं हीच बाब पथ्यावरती पडू शकते या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात जयनुमान बेलपाड्या संघाच्या अर्थात तुम्हाला धावा गोळा रोखण्यासाठी आवश्यक आहे तुमची नियंत्रित गोलंदाजी. तुम्हाला विकेट मिळवाव्या लागतील सामन्यामध्ये. कारण ज्या वेळेला विकेट मिळवल्या जातात ना त्यावेळेला नवीन येणाऱ्या बॅटरवरती प्रेशर क्रिएट करता येतो. अर्थात तो अननेसेसरी प्रभाव हा स्कोर कार्ड वरती पडतो. आणि ज्या संघाकडे विकेट्स कमी ना त्यांच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी. पुढचा बॉल खोला टाकला, डाऊन द ग्राउंड केला. ओव्हर दी बॉलर हेड साईड स्क्रीनच्या अगदी समोर वेगाने त्या क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली आहे. दुहेरीचाही प्रयत्न इथे कंप्लीट होत असताना 2 धावा. हा बॅटरने जसा स्ट्रोक केला ना त्याला हा आत्मविश्वास होता की तिथे या चौकार जाईल. परंतु या आत्मविश्वासाला तडा जाईल ना अशा स्वरूपाचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला असणारा क्षेत्ररक्षक प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काय धावलाय तो सुरेशभाई देशमुख कर्जत, सूरजभाई देशमुख कर्जत यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटका ठोकणाऱ्या बॅटरसाठी या इनिंग मध्ये 5000 रुपयाचं कॅश प्राइज. हा बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला. गलीमधून गॅपमधून सुईमधून धागा काढावा त्या रीतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघतोय. धावा मिळतील त्या 4. हा चौकार.
बॅट्समॅन्सने भरलेला आहे. ही मॅच तितकीशी चित्त थरारक पाहायला मिळाल. उत्कंठावर्धक सामना इथे निश्चित पाहायला मिळणार आहे. प्रत्येक धावा लढवल्या जातील. चित्त थरारक लढत आपल्याला अनुभवायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सनी हा बॉल इथे फटका मिस टायमिंग जरूर झाला. कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल होत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. एक एक धाव किती महत्वाची आहे. एक एक रन्स फार महत्वाचे आहेत. विजयाची हमी कोणती मोठी धावसंख्या देत नसते, परंतु जितक्या धावा आपण बनवल्यात ना त्यामध्ये आपल्याकडे फाईट करण्याची क्षमता ही असायलाच हवी असते. आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही खेळाडू एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना फाईट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. हा बॉल उजव्या एसीवरती वेगाने टाकला. उसळी प्राप्त केली. अचूकतेने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेग. हा चेंडू येतोय तो निर्धाव स्वरूपाचा. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत ते 18. 18 ऑन दी बोर्ड. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले आहेत. त्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 30 ची गरज. हॅलो, दरम्यानच्या काळात या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी रांजणपाड गावचे राहुल मोकल यांचं आगमन झालं. शिवस्मारकचे मॅनेजर आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते यांचं आगमन झालंय. त्यांचं मनापासून राहुल तुझं स्वागत करतोय. या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आपण आलात. अनुप पाटीलवर असलेलं प्रेम व्यतीत करण्यासाठी आपण आलात. आपलं मनापासून सरश स्वागत. धन्यवाद. अनुपजी पाटील साहेब आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत असताना आपण नेहमीच प्रत्येक वर्षी, आज माझं भाग्य आहे की मी या तिसऱ्या पर्वामध्ये देखील या स्पर्धेचा एक छोटासा घटक जो मात्र होऊ शकलो आहे. कारण त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेचं आयोजन या प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी प्रावीण्य पद आणि त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं पाहायला मिळत आहे. या वर्षीचा हंगामी त्याच स्वरूपाचं जे आपण पाहतोय. आकर्षक करंडक दिले जातात संघाला. त्याच वेळेला गतवर्षीप्रमाणे याही वर्षीच्या हंगामामध्ये बाईक जी दिली जात असताना पाहायला मिळेल. गतवर्षीचा काळ अक्षरशः रजत मुंडेचा थरार पाहायला मिळाला होता. काय बॅटिंग केली होती त्याने या स्पर्धेमध्ये. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये एक नवा अध्याय, नव कथा आणि नवलिखाण इथे लिहिलं जाईल यात ती मात्र शंका नाही. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. डाऊन द ग्राउंड केलाय. चपराकला गावली आहे. चेंडूला पाठवलंय. बेसबॉल हिट. षटकार. या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची लावतो वाट. काय स्ट्रोक केला पाहना. हॅमर केला डाऊन द ग्राउंड. आणखीन एक बॉल एक्सा कव्हरला. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक. डीप एक्सा कव्हर मांडल्याच्या बाहेर. षटकार. उजव्या सीच्या बाहेर रूम मिळाला. अगदी पाहावा आणि पाहतच राहावा इतका नेत्रदीपक स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. उजव्या एसटीच्या बाहेरच्या बॉलवरती त्याने एक उत्तुंग षटकार खिचत असताना आपण पाहतोय. लगातारचे 2 आलेत. हरीश पाटील मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. मर्सिडीज एक ब्रँड आहे, परंतु पाटील त्याहून एक मोठा ब्रँड आहे आणि पाटील बॅटिंग करतोय. हा बॉल खोलात उजव्या एसटीच्या बाहेर. थेट यष्टिरक्षकाचा वेध. इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉलने समीकरण बदलतील. मागील बॉलवरती फलंदाजाने जसा षटकार टोकला ना, गोलंदाज हाताची घडी आणि तोंडावरती बोट ठेवून विनय कडू केवळ पाहत राहिला. कशा रीतीने केला असेल हा स्ट्रोक हे केवळ तो एक अवाक होऊन पाहत राहिला होता. पुढचा बॉल. आणखीन एक बॅटची लिडिंग एज. झेल दूर राहिला होता कारण क्षेत्ररक्षक दूर होता. वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल आली आहे. स्कोरबोर्ड हलतं ठेवलंय. प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यासाठी या बाबी फार महत्वाच्या राहतात. स्कोरबोर्ड हलतं ठेवणं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं, मॅच ऑन ठेवणं आणि या बाबी इथे चांगल्या रीतीने करत असताना आपण पाहतो डेव्हिड 11 खेळवणे संघ
स्कोर कार्ड वरती धावा आहेत 31, 31 ऑन दी बोर्ड. 14 बॉल 17ची गरज. हा फटका मिस टायमिंग झालाय. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अगदी सहज साधा सोपा झेल इथे धरणीला दान. जणू काही दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दरम्यान मोती साबण हातातून आंघोळ करताना निष्ठावाना त्या रीतीने ही कॅच इथे निसटली. कॅचेस व्हायला हव्यात. टेक द कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचे पूरक समीकरण आहेत. कॅच निसटल्यावरती अनेक वेळेला मोठे उपद्रव पाहायला मिळतात. हा बॉल पहा ऑन साइडला खेळलाय. त्याचे प्रयत्न चांगले आहेत. निर्णय याची शहानिशा होतीये. खेळाडू बाद होईल. खेळाडू क्रमांक 2 फलंदाज बाद. अनेक वर्षाचा परिश्रम, अनेक वेळेला प्रॅक्टिस चांगल्या दर्जाची केलेली आहे. आज घाम गाळायचा आहे मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. पहिला बॉल वेगाने हाताला. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. ऋतिक मात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल त्याचा जो नवी मुंबईच्या विमानतळावरून जसा काही पहिला प्लेन टेक ऑफ घ्यावा ना त्या रीतीचा रायझिंग डिलिव्हरी. उसळी घेणारा चेंडू क्राफ्ट प्रमाणे एअरक्राफ्ट प्रमाणे टेक ऑफ होतोय. डाऊन ग्राउंड फ्लॅट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देईल का बॉल. रन्स कंप्लीट केली आहे. केवळ एक धाव इथे येत असताना एकेका धावेने संघ पुढे सरकतोय. येणारे 10 बॉल 15ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 15 धावा. गुच्छाने विकेट मिळवायला लागतील प्रतिस्पर्ध्यावरती हावी ठरण्यासाठी. नवीन बॅटर ओमकार माळीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्याच्या घडीला स्ट्राईक रेंजवरती त्याला आपण पाहतोय. सिद्धेश पाटील आणि ओमकार माळी. हा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. सामन्याचं गणित पालटण्यासाठी अशा रीतीचे चेंडू हाताळावेच लागतील. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. आपल्याकडे पूर्णता क्षमता आहे आणि इथे संपूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करावी लागेल. आपल्याकडे असणारा कस इथे लावा लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत असताना गोलंदाज ऋतिक मात्रेला आपण पाहतोय. अचूक आणि नियंत्रित बद्ध गोलंदाजी करतोय ती वेगाने. आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरी धाव इथे प्राप्त होतीये. बॅकअप चांगला आहे. रन्स कंप्लीट करण्यात आले. केवळ एक. मॅच मध्ये कमबॅक. मॅच मध्ये पुढे आगमन केलंय. 8 बॉल आता मात्र 14ची गरज. 8 चेंडू आणि 14 धावा. जयनमान बेलपाडा टीम सामना सहजासहजी प्रतिस्पर्ध्याला देणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल झालोय. एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या, अभिमानाच्या या स्पर्धेमध्ये आपला
प्रदर्शन ही त्या दर्जाचा व्हायला हवा. अनेक वर्ष आपण चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलोय. हा बॉल खोला डाऊन ग्राउंड केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल पेक्षा जास्तीचं काही दिसत नाहीये इथे. प्रयत्न डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, डायरेक्ट हिट, सुपर हिट, फलंदाज बाद. दिसाला जाऊ जरी मरी आईचा काजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा काजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा काजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा थँक्यू. रेती काय गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. कमबॅक करणारा त्याचंही षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. संघ सहकारी म्हणत असतील होऊ दे जरा उशीर, सोडतोस का धीर, रात संपता पहाट होईल पुन्हा. रात्रीच्या नंतर पहाटच होते, जे झालं त्याला विसरून पुन्हा एकदा नव्याने तू सुरुवात कर. नव तेजाने तो उम्मीदेने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आला. धाबा त्याने रोखल्यात. रन्स या षटकामध्ये थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. 7 बॉल 13, 7 चेंडू 13 धावा. डाऊन ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. येणारे 6 बॉल 6 चेंडू आणि मॅच मध्ये विजयासाठी 12ची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. जे आलंय परागजी मात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा आलाय कॅश कॅच आणि रनआउट साठी. परागजी मात्रे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आलंय. विवेक साडी अफलातून खेळाडू आहे, उत्तम क्षेत्ररक्षक. बॅकफुटला आले. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. 5 बॉल आता मात्र 12ची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. कालपर्यंत आपण काय केलंय, कालपर्यंत आपल्या नावावरती किती मोठे विक्रम आहेत, त्यापेक्षा जास्त आज तुम्ही काय करताय ना हे फार महत्वाचं आहे. ज्या संघाने 100 ओलांडणारी धावसंख्या एका स्पर्धेमध्ये कुटू शकतो ना, त्या संघाला 48 धावा बनवत असताही नाही. अडचणींना सामोरं जावं लागतं. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल. फलंदाज बाद. गेम ऑन, मॅच ऑन. मॅच मध्ये काय कमालीचं कामकाज झालंय पहा. गोलंदाजी मार्क मध्ये शेवटचे षटक. ऋषी कोळीला आपण पाहतोय अचूकतेने तो गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उरणावरील 4 बॉल. चाखे शेष ऑन साइडला. दे धक्का घे चक्का. ठोकला षटकार.
नाही जरूर त्याने नितीन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने आल्या सांगितलं की नाही चालणार रणबंदी. त्याने रणबंदी जुगारी आणि षटका ठोकला. 3 बॉल 6, 3 चेंडू आणि 6ची गरज. नितीन नाखुश होता या बॉलसाठी कारण तो तयार झाला होता मोठा फटका खेळण्यासाठी. जणू काय तो डगआउट मधूनच शेट होऊन गेलाय की काय. षटका त्याने ठोकला. स्विच हिट लगावला. डाऊन डी ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच सोडली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. हा झेल व्हायलाच हवा होता. अशा स्वरूपाच्या कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही. उर्वरित 2 बॉल. आता मात्र 4ची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपला आविर्भाव नेहमी चांगला दाखवतोय, ज्याच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक आलाय, त्याचा झेल सोडणं ही पथ्यावरती पडणार नाही. कॅचेस टिपायला हव्यात. विवेकने चांगले झेल टिपले होते. हा बॉल खोला टाकला. इथे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. प्रेक्षक त्यांचा पैसा वसूल अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी ज्यांची नोकं मोठी झाल्यात ना त्यांनी कुरतडली असतील कारण नेल बायटिंग फिनिश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उत्कंठावर्धक चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या बॉलवरती खेळाडू कोणता बाद आहे त्याची चर्चा होती परंतु धाव आलेली नाही आहे. अर्थात उर्वरित 1 बॉलचा खेळ शेष आहे आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. 1 चेंडू आणि 4 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं म्हणत राहील संघ. परंतु फलंदाज कोणता बाद आहे. स्ट्राईक वरती कोणता फलंदाज आलाय. शेवटच्या बॉलवरती कोणाकडे असेल स्ट्राईक याची चर्चा होईल. विविध अँगलने पाहिलं जातं कारण हा डिसिजन आहे ना तो क्रुशल मुवमेंटला आलाय आणि इथे पंच विविध अँगल पाहत आहेत. स्ट्रायकर एंडकडे कोणता फलंदाज बाद झालाय याची शहानिशा इथे करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. मॅच अगदी क्रुशल मुवमेंटला आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला नितीन ठाकूर जर का स्ट्राईक एंड वरती राहिला ना तर तो कमालीचा आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो थांबला तर तो मोठा शो खेळू शकतो. कदाचित जर तो देव ना करो परंतु तो कदाचित इथे जर बाद झाला तर अर्थातच संघ अडचणीमध्ये राहू शकेल कारण एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती येणार आहे. रनआउट कोणता खेळाडू आहे याची शहानिशा होती. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय इतका महत्वाचा आहे ना की पंच या बाबी पाहत आहेत. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याकडे लक्ष दिलं जात. येणारा 1 चेंडू आणि 4ची आवश्यकता आहे परंतु स्ट्रायकर एंडवरती बॅटर कोणता येणार याची चर्चा इथे होते. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासई शिवशंभो एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आयोजित कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 तिसरं पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय. 7 वर्ष उलटलेत या स्पर्धेला. दुसरी रात्र या स्पर्धेची आणि दुसऱ्याच रात्रीमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. कडाडत्या थंडीमध्ये जिथे गरमागरम अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. दोन्ही बॅटर अगदी आस लावून बसलेत. पाहत आहेत या व्यासपीठाकडे कोणता खेळाडू बाद असेल, कोणाला स्ट्राईक मिळेल. तयारी ठेवायला हवी मनामध्ये की जिथे 1 चेंडू आणि 4 धावा बनवण्याची तयारी आपल्याकडे असायला हवी. आत्मविश्वासाने प्रत्येक फलंदाज तयार असायला हवा की मला मिळाली ना स्ट्राईक तर मी जिम्मेदारीने मोठा शो खेळेन. डिसिजन पेंडिंग, डिसिजन पेंडिंग. इथे स्ट्रायकर एंडवरती जो मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवरती नितीन
ठाकूर आहे. व्हाईट कलरची कॅप वाला नितीन ठाकूरला आपण पाहतोय जो आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. अर्थात नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती येईल. एक बॉल विजयासाठी 4 ची गरज. एक चेंडू आणि 4 धावा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती बापू नाडकर्णीने हा विक्रम नोंदवलाय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर चेतन शर्माच्या अगेन्स्ट जावेद मियादादने आशिया चषकामध्ये हा विक्रम नोंदवलेला आपण पाहिलाय. या मॅच मध्ये काय घडणार? एक बॉल 4 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अमर पाटील. अमर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक बॉल 4 ची गरज. एक चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू आणि 4 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील किंवा एक बॉल वरती षटकार ठोकणं विजयासाठी फार गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय ऋषी. एक चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज सज्ज. सामना शेवटच्या बॉल वरती ऑन साइडला खेळाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मॅच जिंकली आहे. सामना जिंकवलाय. अफलातून